कैलाश की जो आता या टीमचा कोच होता यांनी ही ट्रॉफी आणून दिली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने अनेक कार्यक्रम उपक्रम या गोष्टीसाठी जे आज आपण उपस्थित आहे त्या गोष्टीसाठी यूथ लीग ही मोठ्या प्रमाणात करायला दिला होता की आपण यूथ लीग चांगल्या पद्धतीने कसे करू शकतो इतर ठिकाणी जे होतं ते आपल्याकडे का होत आम्ही हा विचार केला आणि यूथ लीग डिस्ट्रिक्ट लेवलवर मोठ्या प्रमाणात त्या 258 टीममधनं या लीग करता जवळपास 200 टीम्सनी रजिस्ट्रेशन अंडर 11, अंडर 13, अंडर 15 आणि अंडर 17 अशा मुलांच्या सगळ्या टीम्स आहेत कडे ते काम दिलेलं आहे. आम्ही ते UK म्हणून आमच्याकडे क्लब रजिस्टर आहेत त्यांच्याकडे ते काम दिलेलं आहे. ती सुद्धा काही दिवसात त्याचा पण विषय सुरू होतो. जवळजवळ दर शनिवार रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशा पद्धतीने या खेळाला आम्हाला त्या कुटुंबाशी त्या पेरेंट्सशी या संदर्भात PDFला जुळवता. ही जी PDF लीग आहे ती कधी सुरू होणार आहे, किती संघ असणार आहे? आता सुरू करू दिले. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने यूथ लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सदर लीग या 14 तारखेपासून आपण ती सुरू करतोय. 14 तारखेला अंडर 13ची जी लीग आहे ती सुरू करत आहे. सदर लीग दर शनिवार आणि रविवारी मे एंडपर्यंत चालणार आहे. यात सर्वसाधारणपणे 200 संघ सहभागी होत आहेत. अंडर 7, 9, 11, 13, 15 आणि 17 अशा वर्गामध्ये या सर्व स्पर्धा होणार आहेत. याकरता वेगवेगळे 5-6 ग्राउंड घेतलेले आहेत. त्यात भारती विद्यापीठचं ग्राउंड आहे, त्यानंतर भुगावला आहे, रहाटीला आहे, वाकडला आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंड्स घेतलेले आहेत. आणि या सर्व एकूण 200 संघाचे 2200हून अधिक प्लेयर्स या सहभागी झालेले आहेत. RM स्पोर्ट्स कन्सेप्ट या कंपनीने हे सगळं PDFA बरोबर सहभाग घेऊन कार्यक्रम केलेला आहे. पुणे जिल्हा किंवा भारतातल्या जिल्हा स्तरामध्ये सर्वसाधारणपणे पहिल्यांदाच होत असलेली ही यूथ लीग आहे. यापूर्वी जे झालेले आहेत स्टेटनी घेतलेल्या लीग आहेत ती कर्नाटक स्टेट आणि केरळा स्टेटने यापूर्वी स्टेट लीग घेतलेली आहे, परंतु जिल्हा स्तरावरची ही सर्वसाधारणपणे पहिलीच आहे. यानंतर आता मुंबई जिल्हा पण या संदर्भातली MFL प्रीमियर लीग सुरू करते, परंतु सुरू होत असलेली पहिली लीग ही जी आहे ती पुणे जिल्ह्याचीच भारतामध्ये पहिली सुरू होत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लेयर्स सहभागी असलेली. आम्ही गेले 6-7 महिने या कॉन्सेप्टवरती काम करत होतो. फुटबॉल जर का हा स्पोर्ट आपल्याला ग्रो करायचा असेल तर ग्रासरूट्स आणि यूथ डेव्हलपमेंटवरती फोकस पाहिजे आणि हा फोकसच्या हेतूनच हे गेले वर्ष 1.5 वर्ष विचार चालला होता की करायचं. आपल्याकडे पुण्यामध्ये बरेच छोट्या मोठ्या अकॅडमीज आहेत, छोट्या मोठ्या पे अँड प्ले प्रोग्राम्स आहेत जिथे रोज मुलं खेळतात, चांगले कोचेस पण तिथे आहेत. पण किती तुम्ही कोचिंग केलं, किती लहान मुलांच्या अकॅडमीज झाल्या, जोपर्यंत कॉम्पिटिशन होत नाही तोपर्यंत ती ग्रोथ होऊ शकत नाही. ह्या हेतूनी आता पुण्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप झालेलं आहे. कोचेस त्या चांगले डेव्हलप होत आहेत. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या आणि AIFFच्या आणि FIFAच्या लायसन्सिंगच्या थ्रू चांगले कोचेस डेव्हलप झाले. तर जर का हे सगळं होत असेल तर मग कॉम्पिटिशन पण तेवढीच होणं गरजेचं आहे. ह्या हेतूनी हे विचार सुरुवात झाली.